नमस्कार मुलांना, एक्सेल ट्यूशन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानाची कास या धड्यावर प्रश्न उत्तर पाहणार आहोत. तर सुरू करूया. पहिले आपण काही शब्दार्थ पाहणार आहोत. गर्द, दाट, अचंबित, आश्चर्यचकित, असंबद्ध, विसंगत, कावरी-बावरी, भयभीत, घाबरणे. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला, गुलाबीने जवळच्या पायवाटेने शाळेला जायचे का ठरविले? उत्तर, गुलाबीला शाळेत प्रार्थनेला उपस्थित राहायला हवे होते म्हणून तिने जवळच्या पायवाटेने जायचे ठरविले. दुसरा प्रश्न, गुलाबी असंबद्ध बडबड का करीत होती? उत्तर, गुलाबीला खूप ताप आला होता म्हणून गुलाबी असंबद्ध बडबड करीत होती. खालील प्रश्नांची प्रत्येकी 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, गुलाबीची आई भयभीत का झाली होती? उत्तर, शाळेत प्रार्थनेला हजर राहता यावे म्हणून गुलाबी आडवाटेने चालत जात होती. तिथे असलेले तारेचे कुंपण ओलांडताना तिचा तोल जाऊन ती एका खडकावर पडली आणि तिच्या डोक्याला जखम झाली. झाडीतील ती जागा बाधक आहे. तिथे पडलेल्यांना पिशाचबाधा होते असे काही लोक सांगू लागले. हे सगळे ऐकून गुलाबीची आई भयभीत झाली होती. लोकांनी गुलाबीवर कोणकोणते उपाय केले? उत्तर, गुलाबी झाडीतील जागेत तारेचे कुंपण ओलांडताना पडून बेशुद्ध झाली होती आणि काही बाही बरळत होती. बऱ्याच वेळानंतर ती शुद्धीवर आली, पण घरातील गर्दी पाहून गोंधळून गेली व रडू लागली. तिचे हातपाय थरथर कापू लागले. लोकांनी तिच्या प्रत्येक हालचालीचा आपापल्या परीने अर्थ लावून कुणी अंगारा लावला, कुणी मिरच्या आगीत टाकून धूर केला तर कुणी चामड्याचे चप्पल तिच्या नाकाजवळ नेले. असे बरेच उपाय गुलाबीवर तिथे जमलेल्या लोकांनी केले. तिसरा प्रश्न, गुलाबीचा ताप का वाढत होता? उत्तर, झाडीतील जागेवर कुंपण ओलांडीत असताना गुलाबी पडून दुसऱ्या दिवशी तिला खूप ताप आला. ती असंबद्ध बडबडू लागली. घरातील माणसे व शेजाऱ्या-पाजाऱ्यांनी तिचा बडबडीचा संबंध पिशाचबाधेशी जोडून वेगवेगळे उपाय सुचवले. गंडे दोरे बांधणे, उतारा करणे, उतारा झाल्यावर तिला थंड पाण्याची आंघोळ घालणे, बराच वेळ ओलेल्याने तिला उभी करून ठेवणे, त्यामुळे तिचा ताप वाढत गेला. चौथा प्रश्न, गुलाबीच्या घरचे कोणते दृश्य पाहून शिक्षकांना आश्चर्य वाटले? उत्तर, गुलाबी शाळेत गैरहजर असल्याने शिक्षकांनी इतर मुलींकडे चौकशी करून गुलाबीच्या घरी जायचे ठरविले. तिच्या घरी गेले असता त्यांनी बघितले की एक मांत्रिक व त्याचे 2 साथीदार गुलाबीच्या केसांना पकडून मारझोड करीत आहेत. आई-वडिलांना ही मारझोड बघवत नव्हती, तरी ते विरोध करू शकत नव्हते. खरं म्हटल्यास कुंपण ओलांडताना तोल जाऊन गुलाबी पडली होती. तिच्या डोक्याला झालेल्या जखमेतून रक्त गेले होते. तिला बरी करण्यास डॉक्टरची गरज होती, पण इथं तर मांत्रिक व त्याचे आघोरी उपाय पाहून शिक्षकांना आश्चर्य वाटले. पाचवा प्रश्न, गुलाबीला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी का दिला? उत्तर, शिक्षकांनी डॉक्टरना आणून गुलाबीची तपासणी करून घेतली. डॉक्टरने सांगितले की डोक्याची व पायाची जखम बरीच चिघळली आहे. यापूर्वीच तिला प्रतिबंधक इंजेक्शन द्यायला हवे होते. तिला धनुर्वात झाला आहे. तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेले नाही तर तिच्या जीविताला धोका आहे. तिच्यावर ताबडतोब उपाय होऊन ती बरी व्हावी यासाठी गुलाबीला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
6वा प्रश्न, गुलाबीच्या वडिलांनी शिक्षकांचे आभार का मानले? गुलाबीला धनुर्वात झाल्याने हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले होते. तिथे तिच्यावर डॉक्टरांनी योग्य उपचार केले. 2 दिवसांनंतर तिची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. अज्ञान व चुकीच्या उपायांमुळे तिचा बळी जाणार होता. शिक्षकांनीच तिच्या आईवडिलांना योग्य मार्गदर्शन व ज्ञान दिले होते. त्यामुळेच तर तिच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली होती. म्हणूनच गुलाबीच्या वडिलांनी शिक्षकांचे आभार मानले. धन्यवाद.